निराधार योजनेअंतर्गत येणारे ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. का तर बऱ्याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न येत आहे की सध्या एप्रिल महिना चालू झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्यात जे 2 कागदपत्रे जमा करावी लागतात, ती कागदपत्रे जमा करायची का, कंपल्सरी आहे का, आणि जर करायचे असतील तर ते किती तारखेपर्यंत जमा करायचे आहेत, ह्या बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि पुढील अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व निराधार बांधवांसाठी एक प्रश्न पडलेला आहे. तो म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये दरवर्षी हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो, तर ते यावर्षी करायचा का, आणि जर करायचा असेल तर कुठे करायचा आणि किती तारखेपर्यंत करायचा, या संबंधी बऱ्याच निराधार बांधवांना प्रश्न आहे. तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक निराधार बांधवांना दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला हा जमा करावा लागतो. त्या अगोदर आपण पाहूयात की दिव्यांग बांधवांसाठी वेगळा विभाग काम करतो आणि निराधार बांधवांसाठी वेगळा विभाग काम करतो. या अगोदर दोन्ही सामाजिक न्याय विभाग हाच विभाग दिव्यांग आणि बाकीच्या निराधार बांधवांसाठी काम करत होता, परंतु आता असं केलेलं आहे की दिव्यांग सक्षमीकरण जो विभाग आहे तो दिव्यांग बांधवांसाठी काम करतो. म्हणजे दिव्यांगांच्या ज्या ज्या सर्व योजना आहे, कागदपत्रासंबंधित सर्व माहिती हा दिव्यांग सक्षम विभाग बघतो. तर सामाजिक न्याय विभागाकडून सर्व माहिती किंवा सर्व अपडेट आहे ते बाकीच्या निराधार बांधवांना येतात. म्हणजे त्यामध्ये श्रावणबाळ पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग पेन्शन योजनेचे ज्येष्ठ नागरिक असतील, असे सर्व बांधव आहेत त्यांना, किंवा आजारी बांधव असतील, या सर्व बांधवांसाठी सामाजिक न्याय विभाग काम करतो. महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी ही कागदपत्रे एप्रिलमध्ये म्हणजेच 1 एप्रिलपासून 30 जूनपर्यंत जमा करण्याची तारीख ही दिली जाते. संबंधित तसा GR सुद्धा दरवर्षी काढला जातो. त्या अगोदर पाहूया तुम्हाला उत्पन्नाची किती अट आहे. तर दिव्यांग बांधवांसाठी 50,000चा उत्पन्नाचा दाखला लागतो, तर बाकीच्या निराधार बांधवांसाठी 21,000चा उत्पन्नाचा दाखला हा लागतो. म्हणजे बाकीचे जे सर्व निराधार बांधव आहेत त्या निराधार बांधवांसाठी 21,000ची अट आहे. तुमचा 21,000च्या आतीलच किंवा 21,000चा उत्पन्नाचा दाखला असायलाच हवा, किंवा दिव्यांगांना 50,000ची अट आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे हे कागदपत्रे जमा करावी लागणार का, तर कागदपत्रे जमा करावी लागणार असं या अगोदर प्रत्येक शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. जवळजवळ 2018-19 पासून जे शासन निर्णय निघतात त्यामध्ये सांगितलेलं आहे की 1 एप्रिलपासून ते 30 जूनपर्यंत ही 2 कागदपत्रे म्हणजे हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला हा जमा केलाच पाहिजे, असं प्रत्येक शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. परंतु सांगायचं झालं तर यावर्षी शासन निर्णय हा आलेलाच नाही. म्हणजे आता अजून एप्रिल महिना, आता एप्रिल महिन्याची आज 6 तारीख आहे, 6 तारीख आली तरी अजून शासन निर्णय आलेला नाही. त्यामुळे ही कागदपत्रे नेमकी जमा करायची का, आणि करायची तर कधी करायची, या संबंधीची कोणतीही अपडेट आलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी तुम्हाला एप्रिलमध्ये ही कागदपत्रे जमा करावी लागतात, परंतु ते कधी, जेव्हा शासन निर्णय किंवा संबंधित विभागाकडून परिपत्रक जाहीर होईल तेव्हा ही कागदपत्रे जमा करावी लागतात. परंतु तशा प्रकारचं परिपत्रक किंवा शासन निर्णय अजूनही जाहीर झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला ही कागदपत्रे कधी जमा करायची हे मात्र आपण फिक्स सांगू शकत नाही. परंतु तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हे काढून ठेवणं गरजेचं आहे, कारण उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जरा वेळ जातो आणि त्यामुळे अगोदरच उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. जर परिपत्रक आलं तर तुम्ही संबंधित विभागाला त्या परिपत्रकामध्ये सांगितलं जाईल तुम्हाला कुठे दाखला जमा करायचा आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये म्हणजे नेमका कुठे करायचा आहे ते सांगितलं जाईल. त्यावेळी ते दाखले दोन्हीही जमा करायचे आहेत.
महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी 50 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे निराधार बांधव आहेत या बांधवांना दर 5 वर्षांनी उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो, परंतु यावर्षी तसा कोणताही नियम सांगितलेला नाही. यावर्षी परिपत्रकातून आपल्याला कळेल की 50 वर्षावरील जे निराधार बांधव आहेत त्यांना आणि 50 वर्षाच्या आतील जे निराधार बांधव आहेत त्यांना नक्की कोणता काय अपडेट असणार आहे उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भातील याचं परिपत्रक जाहीर होणार आहे. त्या अगोदर बरेच यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओसुद्धा काहींनी पोस्ट केलेले आहेत की तुम्हाला हे दाखले दोन्ही कंपल्सरी या तारखेपर्यंत जमा करायचेच आहे, परंतु यासाठी कोणतेही परिपत्रक आलेलं नाही. त्यामुळे निराधार बांधवांनी लगेचच कोणतीही घाई करायची नाही. जेव्हा परिपत्रक येईल तेव्हा आपल्या चॅनलवर हे परिपत्रक पोस्ट केलं जाईल आणि तेव्हाच तुम्ही जी संबंधित किंवा संबंधित शासन निर्णय आला तर तो पोस्ट केला जाईल, तेव्हाच तो संबंधित विभागामध्ये ही कागदपत्रे जमा करायची आहेत. कारण तुम्ही आता बघितलं तर दिव्यांगांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलेलं आहे, त्यामुळे दिव्यांगांसाठी शक्यता कमी आहे की ही कागदपत्रे जमा करावीच लागतील. सर्व काही ऑनलाईन पद्धतीने झालेलं आहे, त्यामुळे यावेळी कागदपत्रे जमा करावीच लागतील. हे कंपल्सरी असू शकत नाही, परंतु परिपत्रक आलं तर ती करावी लागतील. त्यासाठी फक्त निराधार बांधवांनी उत्पन्नाचा दाखला फक्त काढून ठेवा. हयातीचा दाखला लगेच जमा करता येतो, त्यासाठी वेळ लागत नाही. तर अतिशय महत्त्वाची दिव्यांग बांधवांसाठी आणि सर्व निराधार बांधवांसाठी ही आजची अपडेट होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.